गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पान नंबर 2 वरचं आपण लेक्चर कंटिन्यू करतोय. तर पहिला एक 7-8 ओळी जर सोडल्या तर द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहॅन्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क व्हिस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. इवन हाफ इट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. याचा अर्थ असा आहे की त्यानं जे रंगवलेलं कपाळ आणि गालावरती पसरलेल्या त्याच्या ज्या मिशा आहेत याच्या मधोमध असलेल्या त्याच्या डोळ्यांमधील तेज हे अधिक प्रखर असं होतं. अर्थात एखाद्या हाफ वीट म्हणजे काय, किंवा हाफ वीटचा अर्थ आहे वेडसर. तर एखाद्या वेडसर अशा माणसाला देखील एखाद्या माणसाचे देखील डोळे देखील अशा कोंदणात तेजस्वी वाटले असते. आणि त्याच्या पुढे बघा कंटिन्यू करतोय आपण. टू क्राउन द इफेक्ट दॅट ही वाउंड अ सॅफरॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. यात भरीसभर म्हणून की काय त्याचा तो आकर्षक अशा प्रकारचा त्यांनी भगव्या रंगाचा घातलेला फेटा हा जास्त आकर्षक लोकांना आकर्षित करून घेत होता. This color scheme never failed. The people were attracted to him as the bees are attracted to cosmos or dahlia stalks. बघा की त्याची ही जी रंगसंगती होती चेहऱ्यावरची फेट्याची, ही रंगसंगती कधीही फिक्की पडत नव्हती. डेलिया काय किंवा कॉस्मॉसच्या फुलांकडं जशा मधमाशा आकर्षित होतात तसेच हे लोक या ज्योतिषाकडे आकर्षित होत असत. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree. Tamarind म्हणजे चिंचेचं झाड, tamarind tree, which flanked a path running through the town hall park. बघा की टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पसरलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्याखाली तो बसत असे. अर्थातच इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. या जागेला म्हणा किंवा या ज्या ठिकाणी तो बसत होता त्याला असं खास असं काही काय होतं की महत्त्व हे होतं. अ सर्जिंग crowd was always moving up and down this narrow road from morning till night. बघा सकाळपासून रात्रीपर्यंत या रस्त्यावरती अमाप अशी गर्दी जी आहे तर ती दिसायची. आणि त्याच्या पुढे बघा काय आहे की व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वेज. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all an auctioneer of cheap cloth who created enough din all the day to attract the whole town. आता ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे चालायचे, जसे की औषधांची दुकानं आहेत, चोरलेल्या वस्तू आणि भंगार वस्तूंचे विक्रेते त्या रस्त्यावरती असत, जादूगार काही असत आणि त्यात भर म्हणजे स्वस्त कपड्यांचा लिलावसुद्धा करणारी माणसं त्या ठिकाणी होती. त्यामुळे दिवसभर शहरातून प्रचंड अशी गर्दी त्या रस्त्यावरती होती. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of friend groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and the people flocked to him. रस्त्यावरती गर्दी तर असेच, पण या ज्योतिषाच्या शेजारी अशा प्रकारे मोठमोठ्यांदा आपल्या वस्तूंची विक्री करणारे हे अशी माणसं, त्यांचा आरडाओरडा, त्यांची दंगा त्यांचा मोठा असा आपल्या वस्तू विकण्यासाठीचा, या सगळ्या गोष्टी तिथे चालत असत. त्यातील एक जण जो आहे तर तो तळलेले शेंगदाणे विकत असे. तो रोज त्याच्या मालाला वेगळी मजेशीर अशी नावं द्यायचा. एखाद्या दिवशी बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, दुसऱ्या दिवशी दिल्ली बदाम म्हणायचा आणि तिसऱ्या दिवशी राजाची खास अशी मेजवानी, अशा कित्येक नावाने तो आपल्या या पदार्थाला नावं देत असे आणि लोकही त्याच्याकडे गर्दी करत असत. आणि ह्या सगळ्या गर्दीचा फायदा कोणाला होत असे तर त्या
ज्योतिषाला होत असे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड delayed before the astrologer too. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above ground nut heap nearby. आता ह्या लोकांच्या शेजारीच हा ज्योतिषी पण बसलेला असायचा आणि अशी ही सगळी रस्त्यावरची गर्दी, काही खरेदी करणारी माणसं जी आहेत तर ती रेंगाळत असत त्या ज्योतिषाच्या शेजारी. ज्योतिषाच्या शेजारच्या शेंगदाण्याच्या ढिगांवर ठेवलेल्या तडतड करीत पेटणाऱ्या आगीच्या प्रकाशात हा ज्योतिषी आपला संध्याकाळचा धंदा जो आहे तर तो करत असे. आणि या ठिकाणाला एक प्रकारचे जणू काही काय होत असे की जादूचं असं वलय प्राप्त झालेलं दिसतं. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी एक छानसं असं वातावरण या ज्योतिषाला पोषक असं, त्याच्या धंद्याला पोषक असं वातावरण या ठिकाणी रोजच्या रोज तयार होत असे. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग. तिथं त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनची लाईटिंग नव्हती, वीज नव्हती आणि म्हणून मग त्याचाही त्याला तो एक प्रकारचं एक या जागेला असं एक गूढ असं वलय म्हणूयात, आकर्षित करून घेणारं असं वलय या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. 1 or 2 had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by the old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without lights of their own. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. बघा, तर या ठिकाणी एक अतिशय मजेशीर अशा प्रकारे सावल्यांचा एक खेळ तिथं असा चालू असायचा. ज्योतिषाची त्याच्यामुळे मात्र काय झाली होती की सोय झाली होती, कारण अगदी त्याचं कारण अगदी सोपं होतं. आयुष्याच्या सुरुवातीला त्याचा ज्योतिषी बनण्याचा हेतू नव्हता, कारण जिथे स्वतःच्या आयुष्यात पुढे काय घडणार याची त्याला म्हणजे सुतराम कल्पना नव्हती, तिथे दुसऱ्याच्या आयुष्यात काय आय एम एक्स्ट्रीमली सॉरी दुसऱ्यांच्या दुकानांच्या दिव्यामुळे त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की थोडीफार ज्योतिषाची जी जागा आहे ती उजळून निघायची. एक दोघांकडे फुसफुस करणारे गॅसचे दिवे पण असायचे. काहींनी खांबावर उघड्या मशाली लटकवलेल्या होत्या, काहींकडे जुने सायकल दिवे लावलेले होते आणि ज्योतिषासारखेच आणखी एक दोघेजण स्वतःच्या दिव्यांविषयी आपले काम चालवत असत. अशा प्रकारे तो एक विस्मयकारक खेळ त्या ठिकाणी चालू असायचा. ठीक आहे. त्यानंतर दिस सुटेड द एस्ट्रॉलॉजर्स व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. पण या ज्योतिषाला ज्या ठिकाणी तो आपला हा धंदा करायला बसलेला आहे ज्योतिषीचा, तर तो करत असताना तो स्वतःच तो असं म्हणतो की मला स्वतःला याच्यामध्ये काय नाही आहे, तर मला स्वतःला माझं भविष्य माहिती नाही आहे, पण मी लोकांचं भविष्य सांगायला मात्र या ठिकाणी बसलेलो आहे. पुढच्या क्षणाला माझ्या आयुष्यात काय घडणार हे माहिती नाही, पण तरी देखील मी लोकांचं मात्र काय करत होतो की भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ही वॉज मच स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. बघा की ताऱ्यांविषयी त्याला माहिती नाही, ग्रहांविषयी त्याला माहिती नाही, तरी देखील तो ज्योतिष हे सांगत असे आणि मग ती भाबडी समोरची असणारी माणसंसुद्धा त्याचं ऐकत असत. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड अस्टॉनिश्ड एव्हरीवन. तरी देखील तो आपलं काम जे आहे तर ते काम त्यानं थांबवलेलं नाही आहे. कशाच्या आधारावरती नाही थांबवलेलं? दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीवड गेसवर्क. बघा की सततच्या अभ्यासामुळं, त्यानंतर सततच्या सरावामुळं आणि त्याचं जे लोकांच्याबद्दलचं असलेलं एक प्रकारचं जजमेंट ज्याला आपण म्हणतो की लोकांना पारखण्याची त्याची ताकद जी त्याच्याकडे होती, या तिन्हींच्या बळावरती तो ज्योतिष सांगायला तिथं तयार असायचा. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. इतर कुठल्याही प्रामाणिक माणसाने करावे तसेच त्याचे देखील कष्ट होतेच,
आणि दिवसाखेरीला ती सारी त्याची दिवसभरातली कमाई घेऊन तो घरी जात असे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिवियस थॉट ऑर प्लॅन. आता त्याच्या पूर्वायुष्यात काय नेमकं घडलेलं आहे ते या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे बघा, की कोणतंही कारण नसताना त्यानं स्वतःचं गाव जे आहे तर ते सोडलेलं आहे. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening his cornfield and ancestral home. जर तो तिथं आपल्या गावातच जर राहिला असता तर वाडवडिलांनी जे केलं तेच त्याला करावं लागलं असायचं. नेमली म्हणजे उदाहरणार्थ काय तर जमीन जी आहे तर ती जमीन कसायची, त्यावरती आपण उदरनिर्वाह करायचा, त्यानंतर विवाह आणि त्यानंतर मक्याची काही आपली शेतीवाडी जी आहे तर ती, आणि आपलं हे वारसा हक्काने चाललेलं घर तसंच कंटिन्यू पुढे चालू ठेवायचं असं झालं असतं. पण जर तो गावात राहिला असता तर, बट दॅट वॉज नॉट टू बी, पण तसं झालेलं नव्हतं. ही हॅड टू लीव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन. कुणालाही काहीही न सांगता त्याला अचानकपणे घर जे आहे तर ते सोडावं लागलं. ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. बघा, कोणालाही न सांगता घर सोडून जाणे त्याला भाग पडले होते आणि आपला गाव शेकडो मैल मागे टाकून येईपर्यंत तो थांबू शकला नव्हता. एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीनं हा पल्ला गाठणं म्हणजे जणू समुद्र पार करण्या इतकी मोठी गोष्ट ही होती. ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. बघा, तो आता भविष्य सांगत असताना नेमके कशावरती त्याचा फोकस असायचा तर लग्न किंवा पैसा म्हणा किंवा मानवी नात्यांच्यामध्ये असणारी जी काही गुंतागुंत आहे या माणसाच्या सामान्य समस्यांचं त्याला एक उत्कृष्टरित्या त्याला विश्लेषण करता येत असे. अशा प्रकारे तो आपलं काम जे आहे तर ते केवळ आपल्या सरावाच्या आणि काही अंदाजाने तो आपलं काम जे आहे तर ते खूप चांगल्या रीतीनं करत असे. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. बघा की खूप सराव केल्यामुळं तर त्याला बऱ्यापैकी माणसांचा अभ्याससुद्धा हा झालेला होता. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. त्याला 5 मिनिटातच लोक नेमकं काय कोणत्या परिस्थितीत माणसं अडकलेली आहे ते त्याला कळत असे आणि काय चूक झालेली आहे माणसांची तेही कळत असे. ही चार्ज्ड 3 pies पर क्वेश्चन्स. बघा, तर तो आपल्या एका प्रश्नासाठी जवळजवळ 3 पैसे इतकी तो रक्कम जी आहे तर ती माणसांच्याकडून घेत असे. 3 पैसे एवढी. आणि अशा प्रकारे तो काय करत असे की एका प्रश्नाला 3 पैसे इतकी रक्कम तो मागत असे. नेव्हर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. 10 मिनटं झाल्याशिवाय तो काही समोरच्याचा तो 10 मिनटं त्याहीपेक्षा जास्त वेळ तो ऐकून घेत असे. लक्षात घ्या, पण 10 मिनटानंतर मग तो तोंड उघडत असे. तोपर्यंत मात्र तो समोरचा काय बोलतोय हे अगदी चांगल्या रीतीनं ऐकत असे. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायसेस. बघा, लोकांनी सांगितलेल्या माहितीवरून तर तो काय करत असे की आपल्या या प्रश्नांची समोरून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लोकांच्या सांगण्यामध्येच तो शोधत असे आणि मग तो उत्तर द्यायचा. 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. आणि मग वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. आणि मग तळहात लोकांचा बघायचा, रेषा पाहायचा आणि म्हणायचं काय नाही बुवा, एवढं तू काम केलं आहेस पण तुझ्या कामाला किंवा तुझ्या हाताला काही यश नाही आहे. 9 out of 10 वेअर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. बघा, 10 पैकी किमान 9 माणसं तिने म्हणत असं बरोबर आहे, बरोबर आहे. ऑर ही क्वेश्चन्ड, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. किंवा आणखीन एक दुसरं कारण तो सांगत असे की तुमची लांबची दूरच्या नात्यातली एखादी अमुक ही स्त्री आहे का की जी सुद्धा तुमच्या या सगळ्या दुर्दैवाला कारणीभूत असू शकेल.
ऑर ही गेव एन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या चरित्राविषयी देखील तो काय करत असे की ॲनालिसिस करत असे, अगदी सगळ्या गोष्टी बारकाव्याने तो स्वभावाचं विश्लेषण करत असे. हाऊ मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि मग तो म्हणायचा की काय नाही आता ठीक आहे, पण तुमचा स्वभावच तुम्हाला या सगळ्या गोष्टीला नडतो आहे, तुमचा स्वभाव मात्र तुम्ही बदलला पाहिजे. हाऊ कॅन यू बोथ अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज, यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर अँड रफ एक्सटेरियर. बघा, आणि मग तो काय म्हणायचं बघा की अर्थातच की तुम्ही बहुतेक त्रास हे तुमच्या स्वभावामुळे होत आहेत. अर्थात शनी या ठिकाणी असताना तुम्ही आणखी वेगळे कसे असू शकणार म्हणा, म्हणजे शनीचं सुद्धा तुमच्या सध्या भविष्यामध्ये किंवा सध्याच्या वर्तमानामध्ये शनी हा तुमच्या राशीला ठाण मांडून बसलेला आहे, त्यामुळे त्रास हा तुम्हाला होणारच. आणि शिवाय काय तर इम्पेच्युअस म्हणजे उतावळा स्वभाव, तुमचा स्वभाव देखील उतावळा आहे. आणि तुमचं बाह्यरूप जरी उग्र वाटत असलं तरी स्वभाव मात्र तुमचा कठोर किंवा उग्र आहे. या बोलण्यामुळे लोक लगेच काय व्हायचे की खुश व्हायचे. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. त्याचं बोलणं ह्या लोकांच्या काळजापर्यंत घुसायचं आणि मग लोक त्याच्यावरती खुश व्हायची. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. आणि मग लोक का खुश व्हायची बरं, तर आपल्यापैकी अगदी मवाळ स्वभावाच्या लोकांनासुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना करायला लोकांना आवडते. म्हणजे आपल्याबद्दल लोक जरी आपण मवाळ असलो तरी लोकांना आपली भीती वाटते किंवा आपण उग्र आहोत, कठोर आहोत, असं त्या एखाद्या क्लायंटला वाटल्यानंतर तो खुश होऊन जायचा. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. बघा, ते या ठिकाणी काय करूयात आपण थांबूयात, कारण आपल्याला बराचसा धडा हा पुढे कंटिन्यू करायचा आहे. ओके, फॉर दिस टाईम नाव इट इज ओके. थँक्यू व्हेरी मच.